अखेर रुग्णवाहिका घोटाळा उघड. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निकटवर्तीय अटकेत. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील रुग्णवाहिका घोटाळ्याबद्दल आवाज उठवला होता. अखेर या रुग्णवाहिका घोटाळ्याला तोंड फुटले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयाला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 800 कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्याचा पर्दाफाश केला असून या प्रकरणात शिंदे गटाशी संबंधित सुमित फॅसिलिटी कंपनीचा संचालक अमित साळुंखे याला झारखंडच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने अटक केल्याचा दावा केलाय. उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी या घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनकडे वळवल्याचा आरोप केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत या घोटाळ्याची व्याप्ती वाढल्याचं म्हटलंय. संजय राऊत यांनी दावा केला आहे की महाराष्ट्रात 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेच्या कंत्राटात 600 कोटींनी टेंडर वाढवण्यात आलं. यामुळे एकूण 800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनकडे वळवल्याचा गंभीर दावा राऊतांनी केलाय. झारखंडमधील दारू घोटाळ्याप्रकरणी सुमित फॅसिलिटी कंपनीचा संचालक अमित साळुंखे याला झारखंडच्या एसीबीने पुण्यातून अटक केली. साळुंखे हा शिंदे गटाचा निकटवर्तीय असून श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनशी संबंधित असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. महाराष्ट्रात 108 रुग्णवाहिका सेवेचं कंत्राट सुमित फॅसिलिटी कंपनीला देण्यात आलं होतं. या कंत्राटादरम्यानही विरोधकांनी गैरव्यवहारांचे आरोप केले होते. झारखंडमध्येही या कंपनीला मनुष्यबळ पुरवठ्याचं काम मिळालं होतं, जिथे कमी सर्व्हिस चार्जच्या निविदांद्वारे काम मिळवून घोटाळे करण्याची पद्धत असल्याचा दावा आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.